आज आपण इयत्ता 4 प्रज्ञाशोध परीक्षा बुद्धिमत्ता हा विषय बघणार आहोत. कोणता? बुद्धिमापन. ओके, बुद्धिमत्ता. तर आपण आज सोडवणार आहोत पहिला घटक आकलन. आकलन म्हणजे काय त्या अगोदर बघूया. आकलन म्हटल्यानंतर तुम्ही आधी तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि अर्थासह समजून घ्यायचा, त्याला म्हणतात आकलन. म्हणजे वाचल्याशिवाय याचं उत्तर तुम्हाला कळणार नाही. चला पहिला उदाहरण संग्रह सोडवूया. पहिला प्रश्न आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. अवधूत गणिताच्या परीक्षेत उत्तमरित्या यशस्वी झाला. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत? म्हणजे या प्रश्नात काय कळलंय तुम्हाला? काय विचारलंय? जोडाक्षर किती आली आहेत. जोडाक्षर म्हणजे जिथे 2 अक्षर एकमेकांना जोडली गेली की त्याला जोडाक्षर असं म्हणतात. जसं की पहिल्या अवधूत या शब्दामध्ये कुठे तसं जोडलेलं नाहीये. गणिताच्या शब्दामध्ये चा म्हणजे च आणि य इथे काय झालेलं आहे? जोडलेला आहे. तर 1 झाला. त्यानंतर आणखी पुढे गेल्यानंतर परीक्षेत या शब्दामध्ये कुठे दिसत नाहीये. मग त उत्तम म्हणजे इथे त जोडले गेलेला आहे. काय जोडलेला गेलेला आहे? त. इथे पहिला चा होता, त झाला. आता उत्तमरित्या म्हणजे इथे पण 2 अक्षर जोडली आहेत. त्या. यशस्वी यशस्वी स्वी म्हणजे इथे आपण अंडरलाईन करायचं. परीक्षेला आपल्याला एवढा वेळ नसणार तिथे लिहित बसायला. पटकन काय करायचं? या शब्दांच्या खाली अंडरलाईन करायचे. किती जोडाक्षर आली तसं विचारलं होतं. तर 1 2 3 4 म्हणजे पर्याय क्रमांक जिथे 4 आहे असं कुठचा पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे 2 हा पर्याय व्यवस्थित ते सर्कल काय करायचं आहे? रंगवायचं आहे. कळलं? आता बघूया दुसरा प्रश्न. बुद्धिमत्ता विषय लक्षात घेतल्याशिवाय बुद्धी आपली वापरावी लागणार, म्हणूनच त्या विषयाचं नाव काय आहे? बुद्धिमत्ता. हा तर बघा, फ च स द र ही अक्षरे जुळून योग्य अर्थपूर्ण शब्द बनवून त्याचे शेवटून दुसरे अक्षर कोणते? काय सांगितलंय? काही जणांना हा प्रश्न कळलत नाही, त्यांना फक्त शेवटून दुसरं अक्षर हाच समजलेला असतो. ते डायरेक्ट याच्यामध्येच शेवटून दुसरं अक्षर बघतात. असं नाही, त्यांनी अगोदर अक्षर जुळवून काय करायला सांगितली आहेत? शब्द बनवायचा अर्थपूर्ण. मग त्या शब्दामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? अर्थपूर्ण शब्द बनवून झाल्यानंतर त्यामध्ये शेवटून दुसरं अक्षर. म्हणजे इथे डायरेक्ट आपण नाही करायचा, शब्द बनवावा लागेल आपल्याला. मग काय आहे? सफरचंद. सोप्पा शब्द दिसतोय तुम्हाला? काय शब्द बनेल याचा? सफरचंद बनल्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे शेवटून दुसरं अक्षर. म्हणजे इथे शेवटून दुसरं, शेवटून इकडून शेवट होणार. या शब्दाचा शेवट इकडून आहे ना, मग हे पहिलं आणि हे दुसरं अक्षर. तर दुसरं अक्षर काय येईल? च. ठीक आहे. तर च म्हणजे पहिला पर्याय. पहिला पर्याय काय पर्याय येणार? पहिला. कळलं तुम्हाला? मग तुम्ही पहिला पर्याय असा रंगवायचा आहे. ठीक आहे. पुढे पण तुम्ही तुमच्याकडे काय त्यावेळी रेड पेनने नाही रंगवायचं आहे, तुम्हाला ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेन घेऊन एका रंगवायचं आहे. कळलं? इथे पेन चालणार नाही किंवा दुसऱ्या कलरचं पेन नाही चालणार किंवा पेन्सिल नाही चालणार. फक्त आपल्याला ब्लॅक पेन आणि ब्ल्यू पेनने करायचं आहे हे काम. तिसरा प्रश्न, त्या शेतकऱ्याचा परवड काळ चालू होता. या वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दात एका भाजीचे नाव लपलेले आहे. ते ओळखून त्याचे पहिले अक्षर ओळख. म्हणजे या शब्दामध्ये एका भाजीचं नाव लपलंय, ते तुम्हाला आकलन करायचं आहे. आणि मग त्या भाजीचं नाव ओळखल्यानंतर तुम्हाला त्या भाजीचा पहिलं अक्षर लिहायचं आहे. म्हणून तुम्हाला पर्याय दिसतच असतील. मग आता याच्यामध्ये भाजी लपलेली आहे ती बाळांनो आहे पडवळ. बघा, जास्त शब्द तुम्हाला पहिलाच शब्द दिसतोय त्या परवड काळ असं म्हटलेलं आहे. मग पडवळ आहे ना रे बाळांनो, पडवळ. आता पडवळ भाजी तुम्ही ओळखलात, त्यानंतर तुम्हाला पहिलं अक्षर ओळखता आलं. पहिलं अक्षर काय दिसतंय? प. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे तिसऱ्या पर्यायाला काय करायचं आहे?
रंगवाय. दिमाग शांत ठेवायचा आहे, डोकं शांत ठेवायचं आणि हे कार्य करायचं आहे. पुढचा प्रश्न, दशरथ या शब्दातून 2 अक्षरी किती शब्द तयार होतील? 2 अक्षरी किती? दशरथ या शब्दातून जेवढे तुम्हाला 2 अक्षरी शब्द बनवता येतील तेवढे बनवायचे आणि किती बनवता येतील ते मोजायचे. आता बघा पहिला शब्द आहे दश. दश म्हणजे 10. अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत, काही बनवायचं नाही इकडे तिकडे करून. ठीक आहे. पुढे रथ. रथ माहिती आहे ना, महाभारतात तुम्ही बघितलं असेल रथ. ठीक आहे. पुढे दर. कोणत्याही किमतीचा दर, किंमत असते की नाही, म्हणजे दरचा शब्द वापरतात. परत थर. व्हेरी गुड. दहीहंडीचा थर. बरोबर. मग थर. मग आणखी काही शब्द याच्यामध्ये बनत नाही आहेत. मग इथे किती शब्द झाले एकूण? 1 2 3 4. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आपण रंगवून घ्यायचा आहे. हा. आता प्रश्न क्रमांक 5. पुढचा प्रश्न बघूया. लामणदिवा हा शब्द उलट क्रमाने लिहिला असता मधले अक्षर कोणते येईल? म्हणजे हा शब्द उलट लिहायचा आहे. उलट म्हणजे शेवटून. मग शेवटी वा आहे, तो पहिला लिहिला. त्यानंतर दी, न, म, ला हे शब्द लिहून झाले की त्यानंतर तुम्हाला सांगितलंय मधले अक्षर. आता मधलं अक्षर हे असतं ज्याच्या दोन्ही बाजूंना तेवढीच अक्षरं असणार, तेव्हा ते मध्ये असणार. कळलं का? म्हणजे इकडे 1 2 अक्षर राहिली, इकडे 1 2 अक्षर राहिली, तर मग हा मध्ये. बरोबर की नाही? हा. असं मध्ये अक्षर म्हणजे दोन्ही बाजूला समान पाहिजेत. ठीक आहे. तर न म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे हा प्रश्न आपला सोडवून. पुढे गुटगुटीत गुबगुबीत गुंड्या यामध्ये कोणते अक्षर जास्त वेळा आले आहे? म्हणजे आता तुम्हाला पर्यायामध्ये बघा कुठे वेलांटी उकार असे शब्द दिसत नाहीत. म्हणजे तुम्हाला इथे सगळेच पकडायचे आहेत. म्हणजे आता तुम्हाला इथे दिसतोय एक शब्द जास्त, गु 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 हा सरळ दिसतोय आपल्याला जास्त. मग त्याला उकार वेलांटी बघत बसायचं नाहीये, तो गच समजायचा. पर्याय आपल्याला ग आहे त्याच्यासाठी. कळलं का? त्याला ग समजायचं. आणि मग असे की तोच जास्त वेळा आहे दिसतोय, बाकीची मोजायची गरजच नाहीये. हा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ग हे अक्षर. नाही तर तुम्ही म्हणाल इथे गु शब्द कुठे पर्याय दिलेला नाहीये, तर आपण ओळखायचं गुचा पहिलं रूप काय आहे? ग. नंतर त्याला वेलांटी मात्रा उकार लागून तो शब्द आपण बाराखडीमध्ये वाच. मग आपण तो मूळ शब्द घ्यायचा त्याचा. कळलं? य घ र स्व क पा ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार होईल. त्याचे शेवटचे अक्षर ओळखा. त्याचे शेवटचे अक्षर ओळखा. तर सरळ आपल्याला जर आपण शब्द बघितल्यानंतर आपल्याकडे शब्द भांडार असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल हा शब्द कोणता. स्वयंपाकघर कोणता शब्द आहे हा? स्वयंपाकघर. याने शब्द तयार झाला स्वयंपाकघर. आणि मग काय सांगितलंय बाळांनो? शेवटचं अक्षर काय? शेवटचं अक्षर काय? र. शेवटचं अक्षर र म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे व्यवस्थित रंगवायचं आहे. पुढे र पोळी पुन ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तो शब्द कोणत्या गटाशी संबंधित आहे ते ओळखा. कोणता शब्द बनेल रे? शाबास. म्हणजेच बाळांनो पुरणपोळी हा शब्द आपला बनतोय. आणि मग या पुरणपोळीचं काय करायला सांगितलंय बघा, की हा पुरणपोळी जो शब्द बनलेला आहे तो या इथे खाली तुम्हाला पर्यायामध्ये सण दिलेले आहेत. मग या पुरणपोळी कोणत्या सणामध्ये बनवतात असा त्याचा अर्थ होईल. बरोबर की नाही? आपण अर्थ लावायचा की हे सगळे सण दिले ते का दिले असतील, पुरणपोळी शब्दाशी त्यांचा काय संबंध, तर ते कोणत्या सणात बनवतात हे आपल्याला ओळखायचं आहे. मग होळीमध्ये बनवतात. होळी रे होळी पुरणाची पोळी असं माहिती आहे ना तुम्हाला? 3 नंबर पर्याय रंगवायचा आहे. कळलं? ठीक आहे. आणि
आजोबांनी आजीला आंबे अंजीर अननस आणले या वाक्यात कोणते अक्षर जास्त वेळा आले आहे? अ शब्द दिसतोय, आ म्हणजे हे सगळे मी सांगितले ना, हे मूळ रूप घ्यायचं आज. म्हणजे शब्द कोणता आहे या बाळांनो जास्त? म्हणजे दुसरा पर्याय. आपल्याकडे तिथे एवढे प्रश्न असणार आहेत. जर त्याचा वेळेशी संबंध लावला तर प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 1च मिनिट मिळणार आहे. मग आपल्याला जास्त मिनिटं गणिताला लागणार. त्यामुळे मराठीसारख्या विषयाला आपण काय हे सोप्या प्रश्नांना काय करू शकतो आपण? कमी वेळ वापरून बाकीच्या ज्या कठीण प्रश्नांना जास्त वेळ देऊ शकतो. कळलं? पुढे, आरोग्यासाठी पौष्टिक आहार व व्यायाम गरजेचा असतो या वाक्यात किती जोडाक्षरे आले? परत एकदा पहिल्यासारखा एक प्रश्न आलाय, जोडाक्षरे. इथे बघा, ग आणि या जोडलेला आहे, तो झाला. श आणि ट. काही काना मात्रा पण त्यांना वाटत जोडलेले. काना मात्रावाला शब्द जोडलेला नाहीये. उकार वेलांटी जोडलेली नसतो, जोडाक्षर नसतो. जिथे 2 अक्षर जोडतात त्यांना जोडाक्षर. कळलं? म्हणजे हा श आणि ट, ग आणि य 2 अक्षर आली की नाही? परत इथे पण व आणि या जोडलेला आहे. बरोबर? मग आणखी कुठे तुम्हाला बाळांनो जोडाक्षर दिसतंय का? नाही. म्हणजे किती झाले मोजून? 3. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असा रंगवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा उदाहरण संग्रह 1.1 समजला असेल, जो आकलन या घटकावर आधारित होता. पुढच्या वेळी आपण दुसरा घटक बघूया. सगळ्यांना हा घटक समजला?